केदारच्या दिशेने फुलटो चेंडू घेतला आणि त्या चेंडूवर पुरेपूर संधी उचलली करता धावसंख्येत 6 आणि वर. आता मात्र चांगलाच फटका पाहायला मिळाला, चांगला संपर्क चेंडू आणि फळीचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. चांगलीच सरळ त्याचा चेंडूचा समाचार घेतला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि क्षेत्ररक्षण मात्र पुढे आला, घडली आणि चेंडूला पाठवला 4 धावांन करता. वन बाउन्स सीमारेषा पार 4 धावांन करता. धावसंख्येत मात्र 4 नि भर. धावसंख्या होते ती 30 धावा. आता मात्र चांगला सूर गवतला. टोळवतोय का आणि सर्रे कसा फटका. फ्रीडचा चेंडू होता आणि त्या चेंडूला दिली ट्रीटमेंट. पाठवलं षटकारा करता. पहिला फ्रीडच्या चेंडूवर षटकार मारण्यात यश येत आहे ते फलंदाज केदार यांना. याआधी 4 चेंडू फ्रीड झाले होते, परंतु त्या 4 चेंडूवर फलंदाजांना मोठा फटका. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 40 धावांवर. आता मात्र फुलटो चेंडू भाऊया झेल घेण्याची संधी आहे आणि झेल घेतला तर आणि झेल न घेता चेंडू पाठवला सीमारेषा पार. षटकार 6 धावांन करता. हा झेल होता, परंतु झेल मात्र सुटला गेलेला आहे आणि धावसंख्या 6 नि वर. धावसंख्या 48. निखिल मात्र यांना मी विनंती करेल जरा केदार. आता मात्र हेलिकॉप्टर पाक जीवदान मिळाला आणि त्या जीवदानीचं पुरेपूर संधी उचलत आहे. धावसंख्येत 6 नि भर. धावसंख्या जाऊन वैयक्तिक 34 धावांवर खेळतोय तो म्हणजे केदार यांच्या दिशेने. तसंच नितेश यांच्यासाठी एक पारितोषिक लागला. आता मात्र सुरेख स्लोअर वन पद्धतीचा चेंडू टाकलेला स्क्रीन मध्ये षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत 6 नि भर 61. संकेत दवणे यांच्याकडनं नितेश यांच्यासाठी पारितोषिक लागलाय. प्रत्येक षटकारामागे प्रत्येक षटकाराला धावांवर. पुढचा चेंडू सुरेख कसा फटका. केदार भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67 धावांवर आणि 46 धावांवर खेळतोय तो फलंदाज केदार. 46 आणि 14. त्यामध्ये पहिल्या 2 सामन्यात आता मात्र उंच गेलेला हा चेंडू आणि 50 धावा मात्र पूर्ण होत आहेत ते केदार यांच्या. सलग 4थ्या सामन्यामध्ये 4थं अर्धशतक पाहायला मिळत आहे ते केदार याच्या फळीतून. पहिल्या सामन्यात रुचित, दुसऱ्या सामन्यामध्ये दुर्वेश, तिसऱ्या सामन्यामध्ये संकेत यांच्याकडनं आणि आता मात्र या 4थ्या सामन्यामध्ये केदार याच्याकडनं अर्धशतक पाहायला मिळत आहे. आणि 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा हरीशभाई यांच्याकडनं जीपे केलेले आहेत ते केदार यांच्या अकाउंटला आलेले आहेत. आणि आता मात्र सुरेख असा फट पाहायला मिळतोय. धावसंख्येत मात्र 6 नि भर होतोय. धावसंख्या होते ती 81 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. या शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय का. आणि आता पुन्हा एकदा उंच गेलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषा 88 धावा आणि 89 धावांचं आव्हान असणार आहे. आणि इंडिव्हिज्युअल सर्वात जास्त 6 धावा असणार आहेत. 62 धावा आहेत त्या म्हणजे केदार यांच्या. आणि आपण पाहू शकतो माईम प्रीमियर लीग 2025 डाव्या साईडनं राईट मोडचा मारा करतोय. आता मात्र चेंडू ओळखला. पुन्हा एकदा स्क्वेअर वन पद्धतीचा मारा केला आणि त्या चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमारेषा पार. षटकार क्रमांक 3 पाहायला मिळतोय या इनिंग मधील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा. आता मात्र सुरेख असा फटका. चेंडू असेल तर केवळ एकच असा फलंदाज आहे तो त्या संधीचं सोनं करतो तो म्हणजे केदार. आतापर्यंत त्याला 2 फ्रीडचे चेंडू मिळाले होते आणि दोन्ही फ्रीडच्या चेंडूवर षटकार मारणार आहे.